कार्यक्रमात आतापर्यंत जे काही वक्ते बोलले व्यासपीठावरचे हे खरे वक्ते आणि दिग्गज लोक आहेत. म्हणजे चिंतामणी सहस्रबुद्धे शेवटी बोलतील असं मला वाटलं होतं. बरं, पण काही वेळेला गोरगेकरांच्या भाषेत सांगायचं तर कधी कधी ट्रायल म्हणून एखाद्या नवख्या बॅट्समनला सुद्धा वंडावून पाठवतात आणि सीझन बॅट्समन सेफ्टी म्हणून मागे ठेवतात. मग काय भीती वाटते. सदानंद गाडगीळ माझ्या खूप प्रेम करतात, त्यामुळे माझ्याबद्दल सगळं चांगलंच सांगितलंय. ओळख करून देताना फार अवघड असतं. मी एक म्हणजे आता व्यासपीठ सगळं असं सर्वसमावेशक असा आहे, त्यामुळे मला एक अनुभव सांगावा असं वाटतो की मिरजेला मी प्रॅक्टिस करतो. प्रेमनगर आहे म्हणजे तिथं वेश्या व्यवसाय चालतो. HIV चे दिवस होते, त्यामुळं कंडोमचा वापर आणि HIV बद्दल मी ओळखीविषयी बोलतो बघा. तर एक कार्यक्रम कलेक्टर साहेबांनी घ्यायचा ठरवला आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी सांगितलं की सगळ्या गोष्टी तिथे घ्या. दिवसभर माणसं आपली संध्याकाळी 6चा कार्यक्रम ठेवलेला. तर काय माणसं जमीन बायका जमीन संध्याकाळी 6. मग कलेक्टर माझ्याकडे आले दवाखान्यात. अहो डॉक्टर नाही असं झालंय, प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही तर स्किन व्हिडी प्रॅक्टिस करता, त्यामुळे तुम्ही जरा काही मदत करू. म्हटलं नक्की, पण म्हटलं साहेब तुम्ही पण काय वेळ ठेवले, संध्याकाळी 6 त्यांचं ओपीडी टायमिंग असते अवघड. तर तरी सुद्धा मी कॉपरेशन करणं गरजेचं होतं, कारण ती काळाची गरज होती. मग मी गेलो आणि 2-4 घरात तिकडे तिकडे करून नमस्कार करून, ताई अक्का तुम्ही यायचंय, हे लोक जे आले शासकीय ते आपली मदत करायला आले, हे खूप कन्व्हिन्स केलं आणि 200 बायका तिथं जमल्या मंडपात. कारण बऱ्याच माझ्या पेशंटही होत्या. एक संपादक ते अध्यक्ष होते कार्यक्रमाचे आणि जो इसम माझी ओळख करून देत होता त्यांनी माझ्याबद्दल खूप काय काय सांगितलं. सदानंदनी कमी सांगितलं असं मला वाटतं आणि चांगलं सांगितलं. त्यांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलं की मगाशी तर काही बायका एक पण यायला तयार नव्हत्या आणि मग असं झालं आणि तसं झालं, पण आमचे डॉक्टर दयानंद नाही ते आले, 2-4 घरात गेले, एका ठिकाणी चहा पिला त्यांनी आणि त्यांनी शब्द दिला की हे लोक आपल्याला मदत करायला आले, बघा तुम्ही. तुम्हाला सांगतो 10 मिनिटात 200 बायका आल्या. असं इथे एकही घर नसेल की जिथं डॉक्टर नायकांना ओळखत नाही. लक्षात घ्या, मिरजेतले म्हणजे फारसे मोठे संपादक होते आणि म्हटलं तुझ्या जर हेडलाईन्सला हे आलं तर काय. त्यामुळे सदानंदजी थँक्यू व्हेरी मच, तुम्ही चांगली ओळख केली. दुसरं सांगायचं म्हणजे महेंद्र विषयी सगळेजण बोलतायत आणि सगळं काही काही सांगतायत. मी त्यांना खरं तर आधी सांगायला पाहिजे एवढं सांगू नका. त्याचं कारण पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे. सगळीच कार्ड्स तुम्ही जर उघडली तर कसं व्हायचं. आणि खरंच सांगतो मी तुम्हाला, मराठी माणसाची एक स्पेशालिटी आहे, त्यांना नाटकं आवडतात, त्यांना वाचनाबद्दल ऐकायला आवडतं, वाचन वाढावं असं म्हणतात. मराठीचा सप्ताह 15 हा होत राहतो, पण पुस्तकं विकत घेण्याबद्दल मराठी माणूस जरा का मागा असतो मला कळले. म्हणजे याच्याबद्दल खरंच मला असं वाटतं की आपण 200, 400, 500 सहज खर्च करतो, मॉलमध्ये जातो इकडे तिकडे, पण पुस्तक घेताना 250 घेतो, मग मित्राकडे घेऊन वाचतो. नाही, मी एक मराठी माणूस म्हणून सांगेन की पुस्तकं विकत घ्या, प्रेझेंट द्या. वाचन प्रक्रिया वाढली पाहिजे, त्याशिवाय समृद्धी. तुमचे जीवन अनुभव जे आहेत ते निघणं ही फार अवघड गोष्ट आहे. मी खरं सांगतो, मी काही लिहायचा प्रयत्न केला नाही असं नाही, मी खूप प्रयत्न केले, पण कधीही 2 पानं लिहिल्यानंतर ते पान फाटण्याशिवाय मला काही जमलं नाही. कारण ते आज जो वाटतं भारी आपल्याला, ते दुसऱ्या दिवशी काय कचराच आहे असं वाटतं. म्हणजे वर्तमानपत्र जसं आजचं वर्तमानपत्र एक ताजं आहे, 4 दिवसांनी ती रद्दी असते.
तर मलाही असं वाटतं की आपण खूप अनुभव करून लिहिलं पाहिजे. महेंद्रचं मला कौतुक अशासाठी वाटलं की त्यांनी ताकदीने एक पेशन्स आणि पोलाइटनेस दोन्ही ठेवून, म्हणजे चिंतामणी सरस्वतींनी स्वतःची सुटका या कुलकर्णीने त्या कुलकर्णीच्या ताब्यात देऊन केली, पण या परीने जे लिहिलं ते अत्यंत कौतुकास्पद आहे. अशासाठी की कुठल्याही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हने आज सगळ्यात काही आत्मचरित्र टाईप किंवा गाईडलाईन्स टाईप असं लिहिलेलं नव्हतं, नाहीये. त्यामुळे हे पुस्तक म्हणून काहीतरी वेगळं आहे, वेगळं असणार आहे आणि त्यांचे ते जिवंत अनुभव आहे. म्हणजे तर मला असं सांगावं वाटतं की यांचे वडील शामराव काका, मी जेव्हा कारण मी जेव्हा मिरजेत प्रॅक्टिस करत होतो 85-86 साल, ते माझ्याकडे कॉल करायला यायचे. म्हणजे ह्या 2 पिढ्यांचे कॉल मी ऐकले. त्यांचा चेहरा असा खूप राबलेला असायचा, काळवडलेला. म्हणजे हा माणूस खूप उन्हात फिरला असं वाटायचं. चेहऱ्यावर सुरकुत्या पण असायच्या. कारण ही वॉज अ सिनियर सिटीजन दॅट टाइम. एक एवढा सिनियर माणूस असं कष्ट करून काम करायचा. आणि तेव्हा माझ्या ओपीडीत दिवसभर बसून मी 2 किंवा 3 पेशंट बघायचो. महिन्यात 40-50 पेशंट बघितले म्हणजे खूप झाले. आणि त्यात फॉलोअप केलं, सगळं व्हायचं. पण त्यावेळी त्यांचे शब्द मला असे होते की डॉक्टर सुरुवातीला सगळं असंच असतं. सुरुवातीला म्हणाले माशा मारायला लागतात. मग मी त्यांना गमतीने म्हटलं, अहो माशा मारून सुद्धा माशा इथे संपल्या. पण म्हटलं काय, तर तू म्हणजे तसं काही तुम्हाला कधी हे करता येणार नाही. तुम्हाला इथं चिपकून बसायचं, खुर्ची बसायचं आणि याला माणूस तपासायचा. 2-3 महिन्यानंतर तरी ते रेग्युलरली कॉलला यायचे बघ. आणि ते मला म्हणायचे, मी तुम्हाला थोडी सॅम्पल देतो, गरीब पेशंटला देत जावा, तुमचं नावही होतंय. तुम्ही समजा 10 वेळा दिल्या तर तुम्ही 20 वेळा आमच्या कंपनीच्या लिहा ना. म्हणजे किती व्यवहारिक विचार एखादा बिगिनर प्रॅक्टिशनर त्यांनी सांगितलं. कदाचित असे काही फॉर्मॅलिटीज आणि असं काही करण्याची वृत्ती जी असते ती रक्तात इकडे आली असावी असं मला वाटतं. मगापासून सगळ्यांनी सांगितलं जमदग्नी. मला तर तसा अनुभव आले. कदाचित माझी त्यांची भेट जास्तीत जास्त माझ्या केबिन मध्ये झाली. पण आवाज मगाशी म्हटलं ना, खणखणीत आवाज. मग मला असं वाटलं की हा माणूस जर आधी भेटला असता आणि मी इथे उसळला कुठे बसवला असतं तर नक्की याला औरंगजेब केला. पण तसा योग नव्हता, कदाचित ही मला माहित नाही. पण आवाज खणखणीत. पण दुसरं सहस्रबुद्धींनी सांगितलं तर डॉक्टरांचं मानसशास्त्र. तर माझ्या ओपडीत नंतर अलीकडच्या म्हणजे यांच्या पिढीला यांनी माझी गर्दी बघितली तर एकेका 8-10 रिप्रेझेंटेटिव्ह 8-10 कॉल्स व्हायचे. मी काही विचारलं नाही ना. पण महेंद्रने मला सांगितलं आमचे लोक येऊन तुम्हाला पिळणार केल्या का 8-10 पेशंट 30 वेटिंग आहेत. मग म्हटलं तर काय झालं, मला काही इलाज नाही. तर त्यांनी मला सिस्टीम इंट्रोड्यूस करून ते म्हणजे 5च रिप्रेझेंटेटिव्ह घ्यायचे, सगळ्यांना अपॉइंटमेंट द्यायचे, तुझी तारीख ही आणि तू यायचं. ती सिस्टीम ह्याने इंट्रोड्यूस केली बरं का माझ्याकडे. आणि ते आज तागायत चालू आहे. म्हणजे नवीन आलेली प्रॉडक्ट्स डॉक्टर पर्यंत त्याची माहिती पोहोचवणं हा जसा आहे तसा त्यांचा खरं तर काहीच बिझनेस नव्हता. तसा उद्या रिप्रेझेंटेटिव्ह काय होती की, पण नाही, ही वॉज कन्सर्न. हा कन्सर्न त्यांच्या स्वभावाचा अत्यंत स्थायी भाव आहे आणि तो मला अत्यंत आवडलेला होता. मग बाकी मला काही चाललं सगळ्या. एकदा सहज बोलता बोलता आमच्या असं झालं की त्याला त्या ऍक्सिडेंटचं डोक्यातलं जे आहे म्हणजे किशोर भाऊ त्यांना सगळी मदत केली वगैरे असं काही होऊन गेलं ते. पण मी म्हणले अरे यंगस्टर्स आहेत की काय पेपरला पण वाचतो तर MRI ला गेला होता, विट्याला गेला होता, ऍक्सिडेंट झाला. तर म्हणलं तुमच्या संघटनेत काही करत नाही. तर ही हॅड अ व्हेरी ब्राईट आयडिया. ते म्हणले की त्यांना सर साधी आयडेंटिटी नसते. आयडेंटिटीला किती खर्च होतो, 40-50 रुपये लिमिट. तर आमचं तेव्हा बोलणं झालं की सगळ्या रिप्रेझेंटेटिव्हने एक आयडेंटिटी दिली, म्हणजे कुठं पडला तर कुठला आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर हे तरी राहील. त्यामुळे हे सगळे अनुभव या पुस्तकात आलेत की मला माहित नाही, पण असे खूप अनुभव इसमाकडे आहेत हे मात्र मला कळलं. आणि कुणाला कसं कामाला लावायचं हे त्याला नक्की कारण वाढदिवस आहे आणि तोपर्यंत पुस्तक येऊन ते छापून त्याचं प्रकाशन त्याच दिवशी करणं ही सोपी गोष्ट नाही.
कितीही प्लॅन करून त्या दिवशी घडवणं ते फार अवघड असतं, पण ते त्यांनी कसं जमवलं मला माहिती. नाती सांभाळण्याबद्दल मला त्यांचं कौतुक असं वाटतंय की आज वहिनी पण स्टेजवर आहेत. त्या दिवशी मला आमंत्रण द्यायला सुद्धा दोघे एकत्र आले होते, तेव्हा मला लक्षात आलं की जमदग्नीनं बहुतेक हे घरचं कंट्रोल असणार. त्यामुळे वहिनी तुम्हाला खरंच नमस्कार की तुम्ही फार चांगल्या ताकदीने पकडले. या निमित्ताने मला काही गोष्टी सांगायच्या आहेत की रिप्रेझेंटेटिव्ह कसा असावा आणि कसा नसावा याच्याबद्दल यंग जनरेशनला हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे मी असं म्हणायचो की काव्य म्हणजे कॉल कसा असावा तर काव्यात्मक असावा. काव्य कसं असतं, कमीत कमी शब्द आणि जास्तीत जास्त अर्थ म्हणजेच म्हणजे एखादा कवी 2-4 ओळी सांगून जातो जे मर्म, कॉल सुद्धा तसाच पाहिजे. जे मर्म सांगायचे ते पोचवा. बाकी मग त्याच हे आहे माझं टार्गेट इतकं आहे काय नको असतं. पण शेजारी बसून बॉस पण दिवसत असतो ना, इम्पोस्ट काय हॅमर करायची गरज नाही. त्यामुळे प्रत्येक रिप्रेझेंटेटिव्हनी मी काय करायला पाहिजे आणि मला काय पेलतंय, मला काय शोधतंय, माझा कुठली बॉडी लँग्वेज चांगली आहे याचा विचार करणं सहज शक्य आहे. आता काळ किती बदललाय. म्हणजे पूर्वी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय आणि म्हणजे आम्ही जेव्हा डॉक्टर झालो तेव्हा रिप्रेझेंटेटिव्ह भेटायला आला की असं वाटायचं की अरे आपल्याला त्यांनी एवढी किंमत दिली. म्हणजे डॉक्टरमध्ये रिस्पेक्ट देण्याचं काम हे रिप्रेझेंटेटिव्हच करायचे. आणि त्यावेळी म्हणजे तुम्ही ज्युनियर असता तेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात ना, रिप्रेझेंटेटिव्ह तर आयुष्यभर डोक्यात राहतात, कारण पेन मध्ये घालायचं तेवढंच काम करतात. आणि ते काम यशस्वीपणे करणं यासाठी पोलाइटनेस आणि पेशन्स या 2 गोष्टी लागतात, अगदी लागतात, जे इथं खरोखर घडलेले आहे. अवघड आहे सगळं, पण त्यांनी ते साध्य केलं. कॉल कसा असावा तर तो एखाद्या मैत्रिणीसारखा असावा, तांडा जाऊन येत आणि इंटरेस्टिंग व्हावं. हे ह्या रिप्रेझेंटेटिव्हना नक्की कळलं. कित्येकदा ते ताणलं जातं कारण त्यांना प्रेशर्स असतात. तर मला असं वाटतंय की एवढं प्रेशर करून काम करण्याचं काही कारण नसतं. इट इज अ सिम्पल कम्युनिकेशन, पे रिस्पेक्ट अँड ऍक्सेप्टन्स अशा पद्धतीने कॉल व्हायला पाहिजे आणि ते जसे व्हायला पाहिजे तसेच व्हायला. काही वेळेला असं होतंय की कॉल लांबायला लागला की बॉस असतो ना तो त्याला प्रेस करायला लागतो किंवा असं काय मुलगा डिस्टर्ब होतो. हे फ्रीडम का नाही दिलं जात? त्याचं कारण मला रिप्रेझेंटेटिव्ह व्हायचं आहे अशी महत्वाकांक्षा घेऊन बऱ्याचदा माणसं रिप्रेझेंटेटिव्ह होत आहेत. म्हणजे ही महत्वाकांक्षा नसते. एक आणखी एक किस्सा सांगतो छोटा की मिरजेतले प्रतिक्रिया डॉक्टर्स एकदा सगळे असे गप्पा मारत कॉन्फरन्सच्या वेळी उभे होते आणि एक अगदी साधा जनरल प्रॅक्टिशनर होता, RMD म्हणत असत, ते पण त्याच्यात जॉईन झाले, गप्पा मारत उभारले. मग बोलताना तर विचारणार काय मुलगा काय करतो, तर त्या RMD डॉक्टरनी उत्तर दिलं. बघा त्यांनी उत्तर दिलं की आता बघतोय काय तर आर्किटेक्ट इंजिनियर ते काय कॉम्प्युटर आलंय तुमचं, तसलं काय होतंय काय, तर आपलं चार्टर्ड अकाउंटंट तसलं काय होतंय का बघायचं आणि काहीच नाही जमलं तर काय शेवटी डॉक्टर करतो 500,000 रुपये मिळून खाईल, असं त्या RMD या प्रतिक्रिया डॉक्टरांना सांगितलं. म्हणजे त्यांचं नाव घेतल्यानंतर सगळी मेडिकल फॅकल्टी उभे राहिली. म्हणजे DK गोसावी, EG पाठक असली माणसं त्यांच्यासमोर ह्या RMD डॉक्टरनी सांगितलं मुलाला काहीच जर नाही जमलं तर शेवटी डॉक्टर करू. तर त्यांचं ते धैर्य बघा. सांगायचं तात्पर्य असं की काहीच नाही जमलं म्हणून डॉक्टर व्हायचं, तसं मला काहीच नाही म्हणून मी आता मेडिकल प्रेझेंटेटिव्ह होणार अशी दिवस आता नाही. तर आता होणारी रिप्रेझेंटेटिव्ह पुढची पिढी की मला रिप्रेझेंटेटिव्ह व्हायचं आहे, त्याच्यासाठी माझी बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, माझं स्पीच कसं पाहिजे, माझे शब्द कसे पाहिजे, माझ्या कॉजेस कशा पाहिजे, मी कुठं बघायला पाहिजे, कुठं नाही बघायला पाहिजे, मी किती वेळ बोललं पाहिजे, ह्याचा त्याचं ट्रेनिंग होत असतं. पण त्यांनी स्वतः अभ्यास जेव्हा केला तर व्यक्ती म्हणून त्यांचा होणारा जो विकास असतो तो फार मोठा होऊ शकेल अशी मला नक्की खात्री आहे. त्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी असतं.
कारण हे अनुभव आहे, शेवटी दुसऱ्यांचेच अनुभव आपण घेऊन जगायचं असतं. जेव्हा माझा अनुभव वैयक्तिक आहे म्हणून त्याने तो लिहिलेला असतो, तो अनुभव इतरांना जेव्हा उपयोगी होतो तो खऱ्या अर्थाने सार्वजनिक किंवा वैश्विक होऊ शकतो. बसायदारांबद्दल सांगितलं चिंतामणी सरस्वतींनी त्या 4 ओळी हेच आहे की एखादा वैयक्तिक असलेला अनुभव जोपर्यंत वैश्विक होत नाही तोपर्यंत हे काम करत राहायला लागतच. त्याची सुरुवात आहे असं मी म्हणेन. आणि काही अनुभव असतील ते लिहायला पाहिजे, पण लिहिणं ही अवघड गोष्ट आहे, कारण ती कला ही आहे. अभिव्यक्त होणं फार अवघड गोष्ट आहे. किंबहुना कला ही माणूस वर्ण घेऊन येतो, त्या कलेचं टेक्निक जी असते ते मात्र तो निर्णय प्रकारे शिकत. खरं तर मी काही गंभीर बोलणारा माणूस नाही, पण आज खरंच भावनेच्या भरात मला असं वाटतं की हे 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 बोललं गेलं पाहिजे. कित्येकदा जे महत्वाचं असतंय किंवा कौतुकच असतं त्याच्याबद्दलची वाच्यता होते, पण जे काही जरा टोचणारं असेल ते बोलायचं टाळलं जातं. मी असं नक्की सांगेन की या महेंद्रमध्ये त्याचा आवाज मोठा आहे, पण खरोखर आतून माणूस हा एकदम सॉफ्ट आहे, ऑर्गनाइज आहे, शिस्तबद्ध आहे. म्हणजे त्याची काही रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी जेवण अरेंज केलं होतं. त्या जेवणात मला काही आलं नव्हतं, म्हणजे येता आलं नाही, मी कुठे दुसऱ्या कामात होतो. पण हे आमंत्रण आल्यानंतर मात्र मी म्हणलं की वार कुठलाही असू दे, दिवस कुठलाही असू दे, वेळ कुठलीही असू दे, पण मला तुझ्या कार्यक्रमाला यावंसं वाटतं. त्याचं कारणच असं आहे की आपण शेवटी बघतो ती माणसं बघतो, ती नाती बघतो. आणि डॉक्टर गोविंदरांनी सांगितलं आता की या कोविडच्या दिवसात सुद्धा इतके लोक जमणं, म्हणजे मी खरं सांगतो मी नाटकातला माणूस आहे, फुकट नाटक दाखवतो म्हणून तरी भावी नाटक तेवढे लोक येत खरं तर बोलण्यासारख्या खूपच गोष्टी असतात आणि बोलायचं खूप टेम्पटेशनही असतं. पण असं आहे की शेवटी 50 ओव्हरच्या मॅच मध्ये 44 ओव्हर संपलेले असतात आणि जास्तीत जास्त शेवटच्या 4-5 ह्याच्यात मारले. आपलं परवाची मॅच बघितली तर तेव्हा 4 आऊट 5 आऊट सगळं झाल्यानंतर तो वॉशिंग्टन सुंदर, अश्विन वगैरे ह्या मंडळींनी मॅच वाचवून दिली. हनुमान आज काय मला तशी जबाबदारी नाही, कारण सगळे चांगले खेळले आणि सगळं चांगलं चाललंय. त्यामुळे मी फक्त म्हणजे एक सन्मान म्हणून शेवटचा बोलतोय. मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी खरोखर तुमचा आभारी आहे. आणि इतका वेळ म्हणजे 5 ते 7:30 पर्यंत एखादी सभा चालू शकते, कुठलीही असू दे, हे क्रेडिटेबल आहे. आणि महेंद्रवर लोकांचं असलेलं प्रेम त्याची पावती आहे असं म्हणलं तर ते वावगं. धन्यवाद.